दैव देतं आणि कर्म नेतं. उद्धव ठाकरेंचं राजकारण हे या म्हणीला अत्यंत साजेसं आणि पूरक आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की सत्तेसाठी उद्धवराव कसे सोयीने नाती आणि मित्र बदलत आलेत. भाजपची साथ सोडल्यानंतर उद्धवरावांच्या नशिबी कशी फरफट आलीये हे पाहूया आजच्या भागात. 2019ची विधानसभा निवडणूक. जनादेश हा भाजप शिवसेना युतीला होता, परंतु उद्धवरावांच्या मनात सत्तेची लालसा तयार झाली. मग काय, बारामतीकर काकांनी आपल्या मोहऱ्याकरवी सगळी गणितं जुळवून आणली आणि राज्यात मवियाचं सरकार स्थापन झालं. आणि इथेच उद्धव ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचं अधःपतन सुरू झालं. मित्रांनो, आठवून पहा, बाळासाहेबांचे ते दिवस. त्या काळात मातोश्री या वास्तूला महत्व होतं. दिल्लीचे सर्व नेते चर्चांसाठी मातोश्रीवर हजेरी लावायचे. पण उद्धव ठाकरे दिल्लीच्या गादीचे मांडलिक झाले आणि त्यांच्या नशिबी काय आलं हे तुम्हीच पहा. मातोश्रीची सर्व इभ्रत उद्धवरावांनी अशा पद्धतीनं 10 जनपथच्या वेशीवर टांगून दिली. भाजप सोबत असताना शिवसेनेला मान होता, पहिल्या रांगेत स्थान होतं. आज दोन्ही बापलेक राहुल गांधींच्या दरबारात पगारी सेवकासारखे मागच्या रांगेत बसून राहतात. हे सगळं चित्र पाहून एवढेच शब्द तोंडावर येतात.